हॅलो नमस्कार, मी श्रद्धा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण जातोय मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाने आयोजित केलेल्या संक्रांती प्रोग्राममध्ये। थंडी खूप आहे, पिहू ऑलरेडी गेलेली आहे आणि आम्ही स्मितला घेऊन जातोय आता। मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाने यावेळी संक्रांतीच्या वेळी रांगोळी स्पर्धा ठेवली होती आणि चित्रकला स्पर्धा। तर रांगोळी स्पर्धेमध्ये ही जी रांगोळी काढलेली आहे ती मी काढलेली, मी आणि नम्रतानी। ही आहे ती शुभांगीने काढलेली रांगोळी आणि अजून एक 3च एंट्री आल्या होत्या, त्यातलं त्यांनी एक प्राइज काढलं आणि ते प्राइज कोणतं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगेल। तर ज्यांना रांगोळी काढायची होती त्यांनी थोडं कार्यक्रमाच्या आधी यायचं होतं, म्हणून आम्ही आधी पोहोचलो होतो। स्मित आणि सुजन घरी थांबणार होते प्रोग्रामसाठी, ते आले नव्हते। मी आणि पिहूच होतो, पिहूचा डान्स परफॉर्मन्स आहे। ही हळदी कुंकवाची तयारी आहे। सुरुवातीला गेल्यानंतर रजिस्ट्रेशन चेक केल्यानंतर हे वाण देत होते ते आणि तिळगुळाची वडी होती आणि म्हणजे तिथे चेअरवर बसून फोटो बूथ होतं, त्याच्यावर बसून तुम्हाला हळदी कुंकू लावून वडी दिली जायची। हा मेन स्टेज आहे। ही आमची पिहू रेडी झाली आहे डान्ससाठी। असा मेन स्टेज आहे। सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना झाली आणि मराठी मंडळाचे आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांची ओळख करून दिली गेली आणि गेल्या वर्षात कोणते कोणते कार्यक्रम झाले याची माहिती दिली गेली आणि पुढच्या वर्षात पुढच्या काही आता जे येणारे एक वर्ष आहे म्हणजे मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाचे नवीन जे पदाधिकारी आहेत त्यांनी काही नवीन कार्यक्रम इंट्रोड्यूस केले आहेत आणि त्याच्याबद्दल खरंच आमच्यामध्ये खूप उत्सुकता आहे। पहिला कार्यक्रम म्हणजे मंगळागौर तो होत नव्हता आणि तो त्यांनी यावर्षी हे केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण एक लेझिम पथक तयार करणार आहोत आणि 10 ढोल आणि 4 ताशा असे एक्स्ट्रा मागवलेले आहेत। तर त्याचीच हे सगळे माहिती देत आहेत। मराठी शाळेबद्दल ही माहिती दिली गेली। मराठी शाळा चालवली जाते आणि त्याच्यामध्ये काही शिक्षक आपल्यातलेच काही शिक्षक येऊन पुढे शिकवतात आणि किती विद्यार्थी आहेत आणि किती त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे त्यांनी सांगितलं। आणि हा अद्विक खूप छान प्रकारे गाणं म्हणतोय। ही सगळी मुलं इथेच मोठी झालेली आहेत, पण मराठी ही त्यांना यावं, त्यांना कळावं, त्यांच्या कानी पडावं म्हणून अशा कार्यक्रमांना यांना खूप गरजेचं पडतं आणि खूप खूप सुंदर प्रकारे हा गाणं म्हणतोय। पाठ करून त्याच्या आईने सांगितलं की 2 दिवसामध्ये त्यांनी हे गाणं पाठ केलं आणि तो सादर करतोय। ही मराठी शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांचं एक समूह गान झालं, त्यांनीही भरपूर पाठांतर केलेलं आहे। आपण आपला शहस्त्रावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने आमचे हे समूह गान भारत मातेला समर्पित। आता आमच्या मुलांचा परफॉर्मन्स आहे आणि त्यांना बॅक साईडला बोलवलं आहे, तर आम्ही असे फोटो मस्त मस्त त्यांचे काढून घेतोय। काही लोकांनी त्यांचे कथांबद्दलचे अनुभव सांगितले, काहींनी पुस्तकांबद्दलचे अनुभव सांगितले, म्हणजे एकंदरीत काहींनी संवाद सांगितले, काहींनी आठवणी सांगितल्या, काहींनी ही माझी मैत्रीण आहे तिने तिच्या 2 मुलींबरोबर गाणं म्हटलेलं आहे। खूप खूप छान वाटतं। वेगवेगळ्या प्रकारचे मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा आपल्याला वेगळ्या प्रकारे स्टेज उपलब्ध करून देतं आणि आपण त्याचा फायदा घेतलाच पाहिजे म्हणजे। आणि आमचा दरवर्षी डान्स असतोच, पण पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न आहे।
याचा हादसाचा तोरा याचा कागद आहे कोरा इथं शाहिरी लेखणी पोचला इथं शाहिरी लेखणी पोचला इथं वरणात तीर घोडीला नको फुकट खेळीला अरे सोना ढोक कानाला इथला गाणं परत लागेल मला सॉरी मला गाणं ट्रॅक परत द्या प्लीज Yes, that's it. 15. Very good. Let's start. Okay, all good. 3, 2, 1. अब हे काबले घरे कठणार मारी हात करा बसले घर सोसला काय याचा हादसाचा तोरा याचा कागद आहे कोरा इथं शाहिरी लेखणी पोचला जातो काय? शांता शेळकेंना त्यांनी घरी बोलवलं होतं. दत्ताबाई, आशाताई, हृदयना असं जेवण झालं. हृदयनांनी हात धुतले आणि आपल्या बायकोच्या पदराला हात पुसायला गेले होते. त्या दिवशी त्यांच्या बायकोनी सुंदर पैठणी घातली होती आणि नवीन होती. त्यांना अजिबात नको होतं की त्यांनी माझ्या पदराला हात पुसावा. म्हणून त्या वेळेस त्यांचं जे मागे पुढे चाललं होतं ते बघून शांता शेळकेंना सुटलं की हात नका लावून माझ्या साडीला. आणि त्याच्यावरून मग त्यांनी ऑब्व्हियसली त्याला लावणीचं स्वरूप दिलं आणि लताबाईंनी मग त्याला म्युझिक कंपोज केलं. लताबाईंना वाटलं की ही लावणी नटखट आहे, त्याच्यात शृंगारिक भाव आहे, तर माझ्यापेक्षा आशा गाईल तर बरं होईल. म्हणून आशा भोसलेंनी नंतर गायली गाणं. रेश्माच्या लाडीवाळा झुलवू नको हिंडोळा रे झुलवू नको हिंडोळा मननीळा लाडीवाळा झुलवू नको हिंडोळा सुटली वेळी केस मोकळे हा पिहूचा आणि तिच्या मैत्रिणींचा डान्स आहे. मी आणि माझ्या एका मैत्रिणीने हा डान्स बसवला आहे. त्याच्यामध्ये मुलांची एंट्री आहे नंतर.
एक छोटीशी अनाउन्समेंट होती, जे कोणी US किड्स आहेत, जे कोणी US सिटीजन किड्स आहेत, आपण लेफ्ट हँड साइडला US फ्लॅग ठेवणार आहोत. तुम्ही सगळ्या US किड्स सिटीजन्सला, US सिटीजन किड्सला रिक्वेस्ट करतो मी त्यांनी लेफ्ट हँड साइड फ्लॅग पाशी थांबायचंय. हा एक चान्स मिळावा. आपण लहानपणी भरपूर वेळा बघितलं की फ्लॅग होस्टिंग काय असतं, कसं असतो, आणि आपण इथे आयएमच्या इव्हेंटला सुद्धा बघतो. बट स्टील आम्हाला असं वाटलं की लहान मुलांना हे छान. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपण आपलं फ्लॅग होइस्टिंगची सुरुवात सगळ्यात आधी अमेरिकेच्या फ्लॅगनी करणार आहोत. हा फ्लॅग आणि मग नंतर भारताचा फ्लॅगही हाफ मास्ट केला जाईल, कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की प्रेसिडेंट जिमी कार्टर यांचं नुकतंच निधन झालं आणि अजून आपण मॉर्निंग पिरियडमध्ये आहोत. त्यामुळे देशभरात सगळीकडे फ्लॅग्स हे हाफ मास्ट आहेत. तर सगळ्यात आधी आपण फ्लॅग होइस्टिंग करूया. Whose broad stripes and bright stars through the perilous fight. One day. Thank you. सर्व कमिटीतर्फे आता प्रोग्राम संपलेला आहे आणि आपण जेवणाकडे जातोय. तर इथे पेंटिंगमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांनी आपलं पेंटिंग ठेवलेलं आहे. त्यातला प्रत्येक कॅटेगरीमधलं त्यांनी एक विजेता काढलेला आहे. इथे दरवर्षी ऑर्गनाईज करतात तसं ह्यावेळी त्यांनी बोरन्हाण, सामूहिक बोरन्हाण ऑर्गनाईज केलेलं आहे. सगळ्या लहान मुलांना एकत्र बसून वर त्यांच्यावर चिरमुरे आणि खाऊ टाकला जातो, चॉकलेट्स टाकले जातात. म्हणजे ज्यांच्याकडे घरी झालं नाही बोरन्हाण त्यांचं इथं होतं. आणि ह्यावेळीस मात्र त्यांनी एकदम छान गुडी बॅग्स दिलेत सगळ्यांना. जेवणाच्या हॉलला जाण्याच्या आधी त्यांनी 2 फोटो बूथ ठेवले. तिथे लोक त्याच्यासमोर येऊन फोटो काढतायत. आणि हा जेवणाचा हॉल आहे. आणि मस्त जेवणासाठी आहे ती गुळपोळी, रायता, भात, वांग्याची भाजी, बटाटा वडा आणि गोडमध्ये शिरा आहे.
आणि मस्त होतं जेवण, खूपच सुंदर होतं. आणि हेच ते सरप्राईज, मला आणि माझ्या फ्रेंडला रांगोळीमध्ये फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. आमची रांगोळी ही परीक्षकांना आवडली आणि त्याची निवड झालेली आहे. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगाल. भेटत राहू अशाच व्हिडिओसहित.